हॅलो मैत्रिणींनो, आज आपण अगदी 2 मिनिटात पटकन असा आमरस कसा बनवायचा हे ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर पटकन मग मी आमरस बनवायला घेते। त्यासाठी इथे 4 आंबे घेतलेले आहेत आणि आंबे स्वच्छ धुवून घ्यायचेत आपल्याला। धुण्या अगोदर त्याचा जो देठाकडचा भाग असतो तिथं थोडासा असा चिकासारखा द्रव असतो, त्यामुळे तो व्यवस्थित असा कट करून धुवून घ्यायचा आहे आणि थोडासा असा पिळून घ्यायचा आहे। तर हे आंबे मी अशा पद्धतीने व्यवस्थित धुवून घेतलेत। बऱ्याचदा काय होतं की आंबा आपण असा पिळून रस करतो तेव्हा आतमध्ये कधी कधी खराब निघतो आंबा, त्यामुळे आज मी असा पिळून रस न करता कट करून रस करणार आहे आणि पटकन होतो, फारसा वेळ पण नाही लागत। तर आंबा अगोदर कट करून घ्यायचा आहे, म्हणजे आतून एखाद्या वेळेस जर कीड असेल किंवा एखादी अळी असते त्यामुळे कट केल्यानंतर व्यवस्थित दिसतं। तर बघा, याच्या फोडी करून घ्यायचेत आणि फोडी करताना मी कशा करते, अगदी व्यवस्थित आंब्याचा गर काढायचा आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्या आंब्याचा मी गर काढून घेते अगोदर। तर मैत्रिणींनो, आजची माझी आमरस बनवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे कशा पद्धतीचा आमरस असतो किंवा तुम्ही कसा बनवता हे सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा। माझ्या चॅनलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अगदी सगळ्याच प्रकारच्या रेसिपीज पाहायला भेटतील, त्यामुळे न चुकता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। साधीचा गर काढून झाल्यानंतर आता आंब्याची जी कोय असते त्याचा सुद्धा व्यवस्थित असा गर काढून घ्यायचा आहे आणि बघा, जास्त असा हात पण भरत नाही आपला। आणि बऱ्याचदा आपण आंबा पिळून रस करतो तेव्हा खूप असा हात पण भरतो आणि तो रस असा एवढा मनापासून खावासा वाटत नाही। तर बघा, यामध्ये आता साखर न घालता मी गूळ घालणार आहे। गुळामुळे पण वेगळी टेस्ट येते आणि खरंच खूप छान टेस्टी लागतो आमरस। आणि गूळ घातल्यानंतर ह्याला आणखीन चव वाढण्यासाठी थोडंसं 1 चिमटभर यामध्ये मीठ घालायचं। जर तुम्हाला गूळ घालून आमरस आवडत नसेल तर यामध्ये तुम्ही साखर पण घालू शकता। तर हे आता असंच मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर यामध्ये मी पाणी नाही घातलं अजिबात, आणि तुम्हाला जर जरासा पातळ हवा असेल तर थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता। तर एकदम घट्ट असा मऊसूत आणि यामध्ये गुठळ्यासुद्धा राहिलेल्या नाही आहेत। तर मस्त असा रस झालेला आहे आणि अगदी पटकन 2 मिनिटात होतो। कशी वाटली तुम्हाला आजची आमरस बनवण्याची पद्धत कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि तुम्हाला जर माझ्या चॅनलवरच्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।